विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकावर कारवाईच्या मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील हेरवाड इथल्या ग्रामस्थांनी सोमवारी गाव बंदची हाक दिली आहे। यावेळी शाळेला टाळं ठोकून कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सरपंच रेखा जाधव यांनी दिला आहे। शिरोळ तालुक्यातील एका गावातील विद्यार्थिनीचा त्याच शाळेतील क्रीडा शिक्षक अजित दिवटे यानं लैंगिक छळ केला होता। या घटनेनंतर दिवटे हा पसार झालाय। दरम्यान या शिक्षकावर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थ एकवटलेत। हे प्रकरण दडपण्यासाठी काही जण पीडित मुलीच्या कुटुंबियांवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्या अनुषंगानं आज शनिवारी संतप्त ग्रामस्थांनी बैठक घेतली। यावेळी संशयित शिक्षकाला अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी गाव बंदची हाक दिली आहे। तसंच कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याचा इशारा सरपंच रेखा जाधव यांनी दिलाय। ग्रामस्थांची या ठिकाणी सभा संपन्न झालेली आहे आणि या सभेमध्ये त्या आरोपी शिक्षकाचा गावाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। त्याच पद्धतीनं जे दोषी आहेत शिक्षकाला मदत करणारे त्यांना देखील सहआरोपी करण्याची मागणी या ठिकाणी सर्व मीटिंगमध्ये झालेली आहे। त्याच पद्धतीनं काही शिक्षक पैसे मिटवण्याच्या भूमिकेत पैसे देऊन पालकांना पैशाचा आमिष दाखवून मिटवण्याचा प्रयत्न करत होते। त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी आहे आणि संस्था चालक अजून आम्हाला म्हणजे आमच्या ग्रामस्थांना ज्यांनी मागणी केली होती त्यांनी अजूनपर्यंत भेटायला आलेले नाहीत। पीडित कुटुंबाला भेटलेले नाहीत। संस्थेचे सचिव ग्रामपंचायतला येऊन भेटून फक्त सांगून गेलेत आम्ही कायदेशीर वकिलांच्या सल्ल्यानं त्यांना आरोपी म्हणून सिद्ध करण्यासाठी जे करता येईल त्याला आरोपी म्हणून निलंबन बडतर्फ ज्या काही कारवाई करता येईल ते आम्ही करू असं सांगून गेले। सोमवारी गाव बंद शाळा बंद आम्ही त्या दिवशी करणार आहोत आणि संध्याकाळी 6 वाजता मूक मोर्चाचं आयोजन आमच्या गावामध्ये सोमवारीच करणार आहोत। घटना घडल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि संस्था चालकांनी पीडितेची विचारपूस केली नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। तसंच शिक्षकाला अटक करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली आहे। शाळा आम्ही बेमुदत बंद करणार आहोत आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही या घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून आझाद डेअरी चौक पासून या मूक मोर्चाचं नियोजन करणार आहोत। ही मूक मोर्चा जोपर्यंत त्या नराधामाला आणि संस्थापकाला संस्थेला आरोपी सहआरोपी करत नाही, त्या पीडित कुटुंबाच्या घराला ज्यांना फंडिंग घेऊन गेलं, फंडिंग करून केस मागे घेण्यासाठी विनंती केली, त्या शिक्षकाला सुद्धा सहआरोपी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि हा असाच मोर्चा जोपर्यंत सहआरोपी करणार नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या अंगणातून हटणार नाही। आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं अशी एक मागणी आहे की त्या आरोपीचं वकीलपत्र कुठल्याही वकिलाने घेऊ नये। ह्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा केस चालवावा। बैठकीला उपसरपंच प्रमोद माळगे यांच्यासह सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते।